बोंधूबाबा अशोक खरातच्या संदर्भात आता SITच्या तपासात दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येते. हा बोंधूबाबा फक्त ज्योतिषाच्याच माध्यमातून नाही तर अघोरी विद्येच्या माध्यमातून लोकांना भ्रमित करायचा हे देखील आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. बोंधूबाबा अशोक खरात यांनी बांधलेल्या ईशानेश्वर मंदिरामध्ये अघोरी पूजा चालायच्या. या ठिकाणी अशा काही पद्धतीच्या पूजा चालायच्या की लोक नुसते घाबरायचेच नाही तर त्याच्या पूर्ण विश्वासात देखील यायचे आणि बाबाचे भक्त व्हायचे. हे सगळे नेमके तंत्र काय आहेत? हे तंत्र जे होते ते बाबांनी कुठून शिकले होते का? हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा तंत्रांच्या संदर्भात काही पुस्तकं आहेत का? आणि नेमका याचा अर्थ कसा काढायचा याबाबत आपण चर्चा करत आहोत. आपल्यासोबत नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज आहेत, जे या सगळ्या विषयातले अभ्यासक देखील आहेत आणि एकूणच या सगळ्या धर्मकार्यामध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत देखील आहेत. महाराज, खरं तर धर्मशास्त्राचा अभ्यास करत असताना असे अनेक विधी जे आहेत ते सांगितलेले आहेत. अनेक प्रकारचे ज्योतिष अभ्यासक आहेत. कसं बघायचं या सगळ्या घटनांकडे? तुम्ही कसं बघताय? सर्वप्रथम ही जी घटना घडलेली आहे ती सर्व मानवजातीला काळीमा लावणारी घटना आहे. खरात नावाचा जो गृहस्थ आहे तो अत्यंत मनाने, बुद्धीने आणि कर्माने सुद्धा विकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे. वासनांध आहे, त्याला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं आमचं सर्वांची मानसिकता आहे. धर्मक्षेत्रामध्ये जे तंत्रशास्त्र जाणतात त्यांना कौलाचार्य म्हणतात आणि जे धर्मशास्त्र जाणतात त्यांना धर्माचार्य म्हणतात. आणि तंत्रशास्त्र जर म्हटलं तर हे इतकं उत्तम आणि सुंदर शास्त्र आहे. तंत्रशास्त्र म्हणजे शिवपार्वतीचा पवित्र संवाद आहे, ज्याला म्हटलं जातं रुद्रयामल गौरी तंत्र, रुद्रयामल डामर तंत्र, रुद्रयामल उत्तर तंत्र, भैरव तंत्र, गुरुतंत्र. स्वतः दत्तगुरू सुद्धा महातांत्रिक होते. त्यामुळे तंत्रशास्त्र या व्यक्तीने जे समाजाला दाखवलंय इतकं घाण आणि इतकं वाईट अजिबात नाहीये. मी तर म्हणेल तंत्रशास्त्राचा धर्मशास्त्राचा खरातचा काडी मात्र सुद्धा संबंध नाहीये. उलट त्याच्या या कृत्यामुळे धर्मशास्त्र तंत्रशास्त्र बदनाम होतंय. धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे शक्ती क्रीडा जगत सर्वम यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. किती सुंदर वाक्य आहे की जिथे नारीची पूजा होते तिथेच देवता रममाण होतात. आणि हा बोंधू नारींचं शोषण करायचा, आया बहिणींचं शोषण करायचा. इथे कसल्या आल्या देवता? मी तर म्हणेल हे पूर्वजन्मीचे राक्षस आहेत जे या जन्मात परत प्रगट झालेले. याचं उदाहरण म्हणजे काय? धर्मशास्त्रात सांगितलेले देवी भागवत, हरिवंश पुराण आणि भविष्य पुराण की पूर्वम ये राक्षसा राजंस्ते कलौ ब्राह्मणा स्मृता. या उक्तीचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा हे राक्षस समाजाचं शोषण करायला कार्यरत होतील तेव्हा तेव्हा ते साधू संत आणि धर्माचा भेष किंवा त्याची धर्माची कुबडी ते वापरतील. याचं उत्तम उदाहरण म्हणजे या नाशिक क्षेत्रामध्ये रावणाचं जे आगमन झालेलं आहे ते बघा, सीता हरण करण्यासाठी कसं झालेलं आहे? साधू भेषमध्ये झालेलं आहे. पण महाराज, या सगळ्या याच्यामध्ये बोंधूबाबा अशोक खरात तपासादरम्यान असं म्हणतो की हे सगळं मी जे महिलांसोबत केलं हे लैंगिक अत्याचार नाही आहे किंवा मी त्यांच्यावर अत्याचार नाही केला, तर हा विधीचाच एक भाग आहे. असा कुठला धर्मशास्त्रात विधी असू शकतो? आपल्या सर्वांची सद्विवेक बुद्धी हेच सांगेल की असा विधीच कुठे नाही आहे. हां, तंत्रशास्त्रामध्ये काही जे विधी आहे ज्याच्यामध्ये आता माझ्याकडे एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचंच नाव आहे योनितंत्र. आता नुसतं हे नाव वाचलं तर साहजिकच प्रत्येकाचा गैरसमज होईल. योनितंत्र म्हणजे कोणत्या गुप्तांगाशी संबंधित आहे का किंवा तिथे काही धर्मशास्त्रामध्ये काही प्रक्रिया होते का? तर असं नाही आहे. लिंग आणि योनी याचं संस्कृत भाषेमध्ये जर आपण विचार केला तर त्याला चिन्ह असं संबोधलं गेलेलं आहे. तर चिन्हांची पूजा, तर आता धर्मशास्त्रामध्ये अनेक चिन्ह आहे. त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे, ओम आहे, खड्ग आहे, त्रिशूळ आहे, दशचिन्ह आहे, दशशस्त्रास्त्र आहे आणि हे सर्व देवी धारण करते. त्याच्यामुळे या चिन्हांची पूजा आहे. त्याचबरोबर धर्मशास्त्रामध्ये षोडश संस्कारामध्ये जो संस्कार होतो त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. तर हा जो गर्भाधान संस्कार आहे हा प्रजापती देवतेचं आवाहन करून हा पुरुषाने पत्नीबरोबर करावा याचा संस्कार आहे. त्यामुळे धर्मशास्त्राची फार सुंदर आणि पवित्र व्याख्या आहे. पण याला संस्कृतचा स माहीत नाही, धर्माचा ध माहीत नाही, स्वयंघोषित. त्यामुळे त्यांनी त्याचे स्वतःचे मनगडंत अर्थ काढले आणि समाजाची दिशाभूल केलेली आहे. बरं महाराज, या सगळ्या प्रक्रियेमध्ये
नेमकं ज्योतिषशास्त्र काय सांगतं? कारण हा भोंदूबाबा असा सांगायचा की मी तुमचं भविष्यही सांगू शकतो, तुमच्या मागे काय झालेलं आहे 100 वर्षापूर्वी ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. मग ज्योतिषशास्त्र ज्याला आपण म्हणतो त्याचा नेमका आधार काय? ज्योतिषशास्त्र जे आहे हे षडदर्शनमधलं एक शास्त्र आहे. सांख्यशास्त्र, योगशास्त्र, उत्तरमीमांसा, पूर्वमीमांसा याच्यामध्ये एक ज्योतिष आहे. तर हे षडशास्त्र आहे. जेव्हा आपण गुरुकुलीय पद्धतीमध्ये, गुरुशिष्य परंपरेमध्ये जेव्हा आपण सर्व वेदाध्ययन करतो, ज्याच्यामध्ये वेद, पुराण, उपनिषद, प्रस्तांत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र आणि षडदर्शन, हे जेव्हा आपण पंचसूत्री अभ्यासतो 14 वर्ष गुरुशिष्य परंपरेमध्ये आणि 10 नियम पाळून, ब्रह्मचर्य, सत्य, तप, अहिंसा हे सर्व यमनियम पाळून हे अध्ययन केलं जातं, तेव्हा लक्षात येतं की ज्योतिषशास्त्र काय. ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्यशास्त्र नाही. ज्योती म्हणजे प्रकाश आणि ईश म्हणजे सत्य, सत्याकडे नेणारा प्रकाश, कल्याण करणारा प्रकाश, ज्ञानाचा साठा म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषम वेदानाम चक्षुः, ज्योतिष हे वेदपुरुषाचे डोळे सांगितले. जर ज्योतिष माहीत नसेल, आपल्याला कालज्ञान नसेल, खगोलीय परिस्थिती माहीत नसेल, तर आपण आंधळे आहोत. असं इतकं सुस्पष्ट असं शास्त्र आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी त्याची निर्मिती झालेली आहे, शोषण करण्यासाठी नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये अंदाज वर्तविला जातो की येणारा काळ तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे, गेलेला काळ तुमच्यासाठी शुभ होता की अशुभ होता, तर गेलेल्या काळामधनं काय शिकलं पाहिजे आणि भविष्याचा वेध घेऊन आपण त्याच्यामध्ये सुधारणा कशी केली पाहिजे, इतकं पवित्र हे ज्योतिषशास्त्र आहे. नाही, पण सर्वसामान्य जे लोक असतात त्यांना ज्योतिष अभ्यासक असतील किंवा आता हे भोंदूबाबा असतील यांच्यामधला फरक कळत नाही, अस्पष्ट असतो तो. कसं समजायचं की कोण खरं आहे कोण खोटं आहे? लोकांची तर दिशाभूलच होते ना. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्या डिग्रीज बघतो, त्यांचा पूर्व इतिहास बघतो, तपासतो, त्याचप्रमाणे धर्मशास्त्रामध्ये सुद्धा ज्यांनी गुरुशिष्य परंपरेमध्ये वेदाध्ययन केलेलं आहे किंवा ज्योतिष संस्था संघ, ज्योतिष परिषद किंवा भारतीय संस्कृत विश्वविद्यालय जे केंद्र सरकारच्या शासित आहे, अशा सगळ्या गोष्टींमधनं ज्यांच्याकडे डिग्री आहे, ज्यांचं परंपरागत अध्ययन झालेलं आहे, त्यांच्याकडे प्रत्येकाने जावं आणि तोच मार्गदर्शन करण्यास योग्य आहे. त्याचबरोबर आपण सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, तर मी तर हे आवाहन करेल समाजाला की धर्मसिंधू, निर्णय सिंधू आणि श्रीमद भगवद्गीता किमान हे 3 ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरी असले पाहिजे आणि ते प्रत्येक सनातनी हिंदूंनी ते अभ्यासले पाहिजे. म्हणजे आपली दिशाभूल होणार नाही आणि कोणीही आपलं असं शोषण करणार नाही. खूप खूप धन्यवाद महाराज. आपण बघतोय की या ठिकाणी हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे तंत्र असलेले अनेक पुस्तकं आहेत, अनेक ग्रंथ आहेत. मात्र या तंत्रांचा वापर हा अशा पद्धतीनं कुठे चुकीचं काम करण्यासाठी नाही तर दिशा देण्यासाठी वापरला जातो, हे या ठिकाणी स्पष्ट होतं आहे. त्यामुळे समाजामध्ये भोंदूगिरीच्या संदर्भात ही सगळी सर्वसामान्य लोकांची होत असलेली उपेक्षा, त्यांची होत असलेली दिशाभूल थांबवण्यासाठी नेमकं काय करावं याचं अचूक मार्गदर्शन महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.